पुण्यात पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान नव्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी आज आणि उद्या 2 टप्प्यात रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार असून एकूण 334 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावते आणि परिणामी पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सध्या राज्यातील 14 जिल्ह्यातील 784 गावं आणि वाड्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं। प्रभादेवी पूल बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी तसंच त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनी MMRDAला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आणि त्यामुळे 15 एप्रिल रोजी पूल वाहतुकीसाठी बंद होणार असून तब्बल 20 महिने हा पूल बंद राहणार आहे। महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा 100 दिवस कृती आराखडा अभियानात सांस्कृतिक कार्य, जलसंपदा आणि सार्वजनिक आरोग्य विभागांनी हाती घेतलेल्या योजना उपक्रमांची पूर्तता करत सरस कामगिरी केलेली आहे। तर महिला आणि बालविकास, नगरविकास, शालेय शिक्षण आदी 22 विभागांना जेमतेम 35% उद्दिष्टांची पूर्तता करता आली आहे। स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील 26 वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये नागरिकांची पाण्याची मागणी वाढत असल्याने जलसंपदा विभागाला देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये देखील वाढ झाली आहे। या खर्चात गेल्या 5 वर्षात 4 पटींची वाढ झाली आहे। 2020-21 पर्यंत येणारे 55 कोटींचं बिल 2024-25 मध्ये 202 कोटींवर पोहोचलंय। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं गेल्या वर्षभरात 66,653 वाहनांवर कारवाई केली आहे। त्यामध्ये विना हेल्मेट प्रवास करणारे सर्वाधिक 19,645 वाहन चालक आहेत। मात्र त्या खालोखाल वेगमर्यादेचं उल्लंघन करून वाहन चालवणारे 13,817 वाहन चालक असल्याचं स्पष्ट झालंय। राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या महसुलात 9.85% वाढ झाली आहे। 2024-25 आर्थिक वर्षामध्ये 2,998 कोटी 33 लाख एवढा महसूल सरकारी तिजोरीमध्ये जमा झालाय। तर वर्षभरामध्ये 4 किरकोळ मद्यविक्री परवाने रद्द करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र गतिमान होत असून आर्थिक वर्ष 2023-24च्या तुलनेमध्ये 2024-25 मध्ये कंपन्यांनी त्यांच्या वृद्धीमध्ये सरासरी 10.36% वाढ असल्याचं नमूद केलंय। आर्थिक वर्षात 2024-25 हे जिल्ह्याला उद्योग क्षेत्रासाठी कसं होतं हे समजून घेण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर कडून नुकतंच एक सर्वेक्षण घेण्यात आलं। सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतून 892 कोटी 42 लाख रुपयांचा निधीचा प्रस्ताव महापालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला। मात्र 3 वर्षांनंतरही तो प्रस्ताव कासवगतीनं पुढे सरकतोय असा अनुभव अधिकाऱ्यांना येतोय। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुममध्ये गारांचा पाऊस पडला। पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालं तर जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आजही वर्तवण्यात आलाय। 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी आसिफ अकबरला पोलिसांनी घटनास्थळी नेत घटनेचं रिक्रिएशन केलं। पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नदी नाल्यांमधील फक्त गाळ उपसण्याचं काम नको तर नाले स्वच्छता करण्याचा उद्देश असावा असे आदेश देण्यात आलेत। तसंच गाळ उपसण्याच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणं हा देखील उद्देश असावा असं अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिलं। सोलापुरातील दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी वैयक्तिक निधीतून मृत मुलींच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाखांची मदत केली आहे तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। आयुक्तांनी सांगितलेलं मृत्यूचं कारण खोटं असून दूषित पाण्यामुळेच मृत्यू झाल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला आहे। महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल। जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जो वचननामा आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय।